नमस्कार. महाराष्ट्रातील तळागाळातील गोरगरीब जनतेपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवणारे शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे, ज्या नावानं यांनी ही संस्था स्थापन केली ती स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, ते युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद. आणि आज ज्या महाविद्यालयामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे ते लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, सातारा, त्यांच्या नावानं हे महाविद्यालय स्थापन करण्यात आलं. ते भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री या तिन्ही महापुरुषांच्या पवित्र कार्यास प्रथमतः अभिवादन करतो. आज या ठिकाणी लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, सातारा या महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग आयोजित फॅकल्टी एक्सचेंज या कार्यक्रमाचं ज्यांनी संयोजन केलेलं आहे, या कार्यक्रमाच्या आयोजक प्रोफेसर डॉक्टर शैलजा माने मॅडम, या महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मित्र. मी प्राध्यापक अखिलेश शिंदे आज तुमच्याशी जो संवाद साधणार आहे तो एका ज्वलंत विषयावरती, की असा प्रश्न की आज जो समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावत आहे, आणि तो आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे, तो म्हणजे कार्यस्थळी होणारा स्त्रियांचा छळ. म्हणजेच अर्थात त्याला आपण कामाच्या ठिकाणी होणारा स्त्रियांचा छळ असंही म्हणू शकतो. या अनुषंगानं आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, हे तुमचं BA सेकंड इयरचं वर्ष. या वर्षामध्ये या अगोदर आपण सेमिस्टर 3साठी आपल्या सोशलॉजीचे 2 पेपर अभ्यासले, पेपर क्रमांक 3 आणि पेपर क्रमांक 4. आत्ता या 4थ्या सेमिस्टरसाठी पुन्हा आपणाला आपल्या समाजशास्त्र विषयाचे 2 पेपर अभ्यासायचे आहेत. ते म्हणजे पेपर नंबर 5 आणि पेपर नंबर 6. या दोन्हींपैकी जो पेपर नंबर 5 आहे, जेंडर अँड व्हायलन्स, लिंगभाव आणि हिंसाचार. व्हायलन्सला आपण पर्यायी शब्द वापरतो, तो म्हणजे अत्याचार असाही शब्द वापरतो. त्यामुळं हा जो पेपर नंबर 5 आहे, जेंडर अँड व्हायलन्स, लिंगभाव आणि हिंसाचार, या पेपर नंबर 5मधील जो 4था टॉपिक आहे, वुमेन्स हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस, कार्यस्थळी होणारा स्त्रियांचा छळ, म्हणजेच कामाच्या ठिकाणी होणारा स्त्रियांचा छळ. स्त्रिया ज्या ठिकाणी नोकरी करतात, काम करतात, त्या ठिकाणी त्यांचा जो छळ होतो, या संदर्भात हा 4था टॉपिक आहे. आणि या 4थ्या टॉपिकच्या अनुषंगानं आज आपणाला या विषयावरती या ठिकाणी चर्चा करायची आहे. विद्यार्थी मित्र हो, या 4थ्या टॉपिकमध्ये एकूण 3 पॉईंट आहेत. त्यातील जो फर्स्ट पॉईंट आहे, ए, नेचर ऑफ वुमेन्स हॅरॅसमेंट, कार्यस्थळी होणाऱ्या स्त्रियांच्या छळाचे स्वरूप. त्यानंतर जो दुसरा प्रकार आहे, बी पॉईंट, तो टाईप्स ऑफ वुमेन्स हॅरॅसमेंट, म्हणजे कार्यस्थळी कामाच्या ठिकाणी स्त्रियांच्यावरती जे छळ होतात त्या छळाचे प्रकार अभ्यासायचे आहेत. आणि तिसरा भाग आहे तो म्हणजे या संदर्भातील उपाययोजना, विशाखा मार्गदर्शक तत्त्वे आणि 2013चा अधिनियम. आपण हे तिन्ही भाग या ठिकाणी स्वतंत्रपणे अभ्यासणार आहोत. आजच्या या लेक्चरमध्ये आपण 4थ्या टॉपिकमधील जो पहिला भाग आहे, नेचर ऑफ वुमेन्स हॅरॅसमेंट, कार्यस्थळी होणाऱ्या स्त्रियांच्या छळाचे स्वरूप, ते आपण आज या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आता कार्यस्थळी होणाऱ्या स्त्रियांच्या छळाचे स्वरूप, मी सुरुवातीला सांगितले की याला आपण
कामाच्या ठिकाणी होणारा स्त्रियांचा छळ, स्त्रिया ज्या ठिकाणी नोकरी करतात त्या ठिकाणी होणारा त्यांचा छळ, याचा आपण अर्थ, याचं स्वरूप समजून घेणार आहोत. ही जी समस्या आहे ती समस्या आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. आज आपण सर्वजण 21व्या शतकामध्ये वावरत आहोत. या 21व्या शतकामध्ये आज सर्वत्र संपूर्ण विश्वभर स्त्री स्वातंत्र्य, स्त्रीमुक्ती, स्त्री पुरुष समानता या संदर्भामध्ये सर्वत्र चर्चा केली जात आहे. हा विचार आज मोठ्या प्रमाणामध्ये स्वीकारला गेलेला आहे, स्वीकारला जात आहे. आणि आज आपण पाहतो की आज सर्व क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीनं किंबहुना पुरुषांपेक्षा सुद्धा स्त्रियांनी आपलं कर्तृत्व आज सिद्ध करून दाखवलेलं आहे. अशी आज परिस्थिती निर्माण झालेली आहे, हे आपणाला नाकारून चालणार नाही. परंतु याचा जर मागोवा घ्यायचं गेलं, खूप मोठा इतिहास आहे, तो संपूर्ण संदर्भ आपणाला या ठिकाणी अभ्यासणं अशक्य आहे. पण आपण जर प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड याचा जर विचार केला तर प्राचीन कालखंडातील जो सुरुवातीचा टप्पा होता, पूर्व वैदिक कालखंड, तो जर सोडला तर नंतर उत्तर वैदिक कालखंड असो, मध्ययुगीन कालखंड असो, अगदी स्वातंत्र्य मिळेपर्यंत आपणाला या भारतीय समाजामध्ये स्त्रियांच्या बाबतीमध्ये अनेक समस्या होत्या. मुळात भारतीय संस्कृती ही पुरुषप्रधान संस्कृती, पितृसत्ता कुटुंब पद्धती ठरवली गेल्याने किंवा याला जास्त महत्त्व प्राप्त झाल्याने सातत्याने स्त्रियांना समाजामध्ये दुय्यम दर्जा देण्यात आलेला होता. सातत्यानं त्यांचं जीवन बंदिस्त करण्यात आलेलं होतं. त्यांना व्यक्तिमत्व विकासाची, समाजामध्ये सर्वांगीण सहभागाची कोणतीही संधी त्यांना दिली गेली नव्हती. त्यामुळे स्त्रियांचं जीवन अत्यंत खडतर, अत्यंत निम्न दर्जा त्यांना प्राप्त झालेला होता. तुम्हा सर्वांना माहीतच आहे की स्त्रियांच्या बाबतीत सतीची प्रथा प्रचलित होती, बालविवाहाची प्रथा प्रचलित होती, स्त्री शिक्षणास बंदी होती, केशवपनची प्रथा असेल, विधवांच्या पुनर्विवाहास बंदी असेल, अशा असंख्य समस्या अगदी 19व्या शतकात 20व्या शतकापर्यंत त्यातील काही समस्या प्रचलित होत्या. काळाच्या ओघामध्ये अनेक समाजसुधारकांनी केलेले प्रयत्न असतील किंवा ब्रिटिश राजवटीमध्ये ब्रिटिशांनी केलेले काही कायदे असतील आणि विशेष करून स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये आपण काही घटनात्मक तरतुदी केल्या, त्यामुळे हे जे प्रश्न होते, ह्या समस्या होत्या, नष्ट झाल्या, त्याची तीव्रता कमी झाली. परंतु ह्या परंपरागत समस्या जरी नष्ट झाल्या असल्या तर काही स्त्रियांच्या बाबतीत नवीन प्रश्न निर्माण झालेले आहेत. स्त्रियांना भेडसावणाऱ्या काही नवीन समस्या आज या आधुनिक कालखंडामध्ये निर्माण झालेल्या आहेत, हे आपणाला नाकारून चालणार नाही. तर आजच्या घडीला आज स्त्रियांना भेडसावणारे असंख्य प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की बलात्कारसारख्या घटना असतील, विनयभंग असेल, हुंडाबळीच्या घटनाही आज घडत आहेत. अशा अनेक प्रश्न आहेत. पण या सर्वांपैकी जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे कार्यस्थळी होणारा स्त्रियांचा छळ. म्हणजे स्त्रिया ज्या ठिकाणी काम करतायत, स्त्रिया ज्या ठिकाणी नोकरी करतायत, अशा ठिकाणी आज स्त्रियांना मोठ्या छळाला सामोरं जावं लागते. त्या ठिकाणी त्यांच्यावरती अन्याय केले जात आहेत, अत्याचार केले जात आहेत. त्यामुळं आज एक महत्त्वाची समस्या म्हणून या समस्येकडे पाहिलं जाते, ते म्हणजे कार्यस्थळी होणारा स्त्रियांचा छळ. आपण बघतो की स्त्रियांच्या दर्जामध्ये सुधारणा होत चाललेली आहे. स्त्रियांच्या दर्जामध्ये बदल झालेले आहेत. स्त्रियांच्या दर्जामध्ये विकास घडून आलेला आपणाला दिसून येतो. एकूणच कार्यशक्ती म्हणजे जर बघितली आपण की काम करणारे एकूण स्त्री आणि पुरुष पाहिले तर स्त्रियांच्या कार्यशक्तीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत चाललेली आपणाला दिसून येते. याच्यासाठी वेगवेगळी कारणं जबाबदार आहेत. म्हणजे आपण राज्यघटनेच्या माध्यमातून स्त्री पुरुषांना, सर्व नागरिकांना काही घटनात्मक अधिकार दिलेले आहेत.
जे औद्योगिकरण घडून आलं, नागरीकरण घडून आलं, स्त्री शिक्षणाचा जो काही स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार झाला, व्यक्तिवादी प्रभाव किंवा जी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे, उच्च जीवनमानाच्या लोकांच्या अपेक्षा वाढत चाललेल्या आहेत आणि 1990च्या दशकामध्ये जी जागतिकीकरणाची नवीन प्रक्रिया सुरू झाली, या सर्व घटनांचा जर परिणाम आपण जर अभ्यासला तर असं लक्षात येतं की ज्या नोकरी करणाऱ्या स्त्रिया आहेत, काम करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत, म्हणजे घराबाहेर पडून ज्या स्त्रिया काम करतात, घराबाहेर पडून ज्या स्त्रिया नोकरी करतात, अशा स्त्रियांच्या म्हणजे कामगारांच्या, म्हणजे शेवटी कामगार म्हणजे जो काम करतो तो कामगार, मग त्याच्यात सर्वजण आले, तर भारतातील स्त्री कामगारांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण वाढत चाललेलं आपल्याला दिसून येतं. काही आकडेवारी या ठिकाणी तुमच्या समोर स्क्रीनवरती ठेवलेली आहे की भारतातील हे स्त्री कामगारांचं प्रमाण कसं वाढत चाललेलं आहे. 1971मध्ये हे प्रमाण 10.3% आसपास होतं. 1981मध्ये हे स्त्री कामगारांचं प्रमाण 25.89% एवढं झालं. त्यानंतर 1991मध्ये 28.57% हे प्रमाण झालं आणि 2001मध्ये 31.6% हे प्रमाण झालेलं होतं. आजचा जर आपण विचार केला तर सरासरी आज 40%च्या आसपास आज एकूण कामगारांपैकी स्त्री कामगारांचं प्रमाण आहे. म्हणजे एवढी वाढ आज स्त्री कामगारांच्या मध्ये झालेली आहे. ही एक सकारात्मक बाजू आहे की स्त्रियांच्या दर्जामध्ये वाढ झालेली आहे. स्त्रिया स्वावलंबी झालेल्या आहेत. आज स्त्रिया घराबाहेर पडून काम करत आहेत. आज स्त्रियांचा दर्जा उंचावण्यास खूप मदत झालेली आहे. म्हणजे ही एक सकारात्मक बाजू म्हणून निश्चित आपणाला विचारात घ्यावी लागेल. एक अभिमानाची बाब आहे की आज आपण स्त्री पुरुष समतेच्या दृष्टीनं, स्त्री पुरुष समानतेच्या दिशेनं आज आपण वाटचाल करत आहोत. परंतु याच्या जोडीला दुसरी बाजूसुद्धा विचारात घेतली पाहिजे, ती म्हणजे नकारात्मक बाजू. आज स्त्रिया घराबाहेर पडत आहेत, त्या नोकरीधंद्यासाठी, कामधंद्यासाठी, मग त्या खाजगी क्षेत्रामध्ये असो, सरकारी क्षेत्रामध्ये असो, लहान मोठ्या उद्योगधंद्यांमध्ये असो, आज त्या काम करत आहेत. आणि ज्या ठिकाणी स्त्रिया काम करत आहेत त्या कामाच्या ठिकाणी आज त्यांचा छळ केला जातो आहे. म्हणजे कामाच्या ठिकाणी त्यांच्यावरती अन्याय केले जात आहेत, त्यांच्यावरती अत्याचार केले जात आहेत आणि हीच आज एक महत्त्वाची समस्या निर्माण झालेली आहे. आज ही एक सामाजिक समस्या म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते. म्हणून कार्यस्थळी होणारा स्त्रियांचा छळ आहे ही एक आजच्या समाजातील, भारतीय समाजातील एक महत्त्वाची समस्या म्हणून या समस्येकडे पाहिलं जाते. या ठिकाणी आपणाला या समस्येचा अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्र हो, एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात घ्या की परंपरागत कालखंडामध्ये स्त्रीचं जीवन हे बंदिस्त करण्यात आलेलं होतं. म्हणजे तिनं 4 भिंतीच्या आतीलच कामं करायची आणि पुरुषांनी मात्र बाहेरची कामं करायची. म्हणजे हे जे कामाचं विभाजन आहे, हे जे श्रम विभाजन आहे, याला कशाची जोड दिली गेलेली, तर हे कामाचं विभाजन हे लिंगभेदावरती आधारित करण्यात आलेलं होतं. त्यामुळे स्त्रियांचं जीवन हे बंदिस्त करण्यात आलेलं होतं आणि पुरुष मात्र घराच्या बाहेरची सर्व कामं करत होता. आणि घराच्या आतील जी कामं आहेत, म्हणजे लहान मुलांचं संगोपन असेल, त्यांचं पालनपोषण असेल, कुटुंबातील इतर सदस्यांच्या गरजांची पूर्तता असतील, ही कामं सर्व स्त्रियांनी करायची. आज अशी परिस्थिती राहिलेली नाही. आज आपण बघतो की औद्योगिकरण, नागरीकरण, आधुनिकीकरण, जागतिकीकरण या सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रिया, लोकशाहीचा झालेला विकास, स्त्रियांना मिळालेले घटनात्मक हक्क, त्यांचे अधिकार, यामुळं आज स्त्रियांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल, विकास, परिवर्तन घडून आलेलं आहे. आज शिक्षण घेतलेल्या स्त्रियांचं संख्या आहे, प्रमाण आहे, ते खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यामुळे स्त्रिया आज घराबाहेर पडून अर्थार्जनासाठी नोकरी करतायत, कामधंदा करतायत, उद्योगधंद्यांमध्ये काम करतायत. त्यांना ज्या ज्या ठिकाणी नोकरी मिळते अशा ठिकाणी काम करतायत. ही मगाशी सांगितली तशी ही नक्की एक बाजू आहे. परंतु त्याचीच दुसरी बाजू अशी आहे की केवळ ती स्त्री आहे म्हणून, केवळ ती महिला आहे म्हणून त्या ठिकाणी
त्यांचा छळसुद्धा केला जातो आहे आणि त्याच्यातूनच ही कार्यस्थळी म्हणजेच कामाच्या ठिकाणी होणारा स्त्रियांचा छळ याच्यातून निर्माण झालेला आहे. आपण कामाच्या ठिकाणी म्हणजे नक्की कामाचं ठिकाण कोणतं, छळ नक्की कोणत्या स्वरूपाचा होतो ते अभ्यासण्यापूर्वी आपण छळ म्हणजे नक्की काय हे अभ्यासणं महत्त्वाचं आहे. प्राध्यापक चंद्रकांत खंडागळे यांनी त्यांच्या जेंडर अँड व्हायलन्स या पुस्तकामध्ये एक व्याख्या सांगितलेली आहे की एखाद्या व्यक्तीस त्रास देणारे, अस्वस्थ करणारे, धमकावणारे, अडचणीत आणणारे तसेच तिची मानहानी व अवनती करणारे वर्तन किंवा कृत्य म्हणजे छळ होय. याला जोडून आपण दुसरी व्याख्या आहे ती विचारात घेऊया. एखाद्या व्यक्तीस त्रास देणारा, धमकावणारा, धाक दाखवणारा, घाबरवणारा किंवा सुरक्षिततेविषयी त्या व्यक्तीच्या मनात भीती निर्माण करणारा वर्तनाचा प्रकार म्हणजे काय तर छळ होय. आपण छळ यालाच अन्याय हाही शब्द वापरतो, अत्याचार असेही आपण म्हणतो की ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून एखाद्या व्यक्तीला जाणीवपूर्वक त्रास दिला जातो, त्या व्यक्तीला अस्वस्थ केलं जातं किंवा त्याला अस्वस्थ करण्यासाठी प्रयत्न केले जातात, त्याला जाणीवपूर्वक धमकवलं जातं, समोरच्या व्यक्तीला अडचणीत आणलं जातं, त्याचा अपमान केला जातो, त्याची मानहानी केली जाते आणि अशा प्रकारचं केलं जाणारं कोणतंही वर्तन किंवा कृत्य म्हणजेच त्याला थोडक्यात आपण काय म्हणतो तर छळ असं म्हणतो. हा छळ आहे तो अनेक प्रकारांमध्ये, मग तो मानसिक छळ केला जातो, तो शारीरिक छळ केला जातो, आर्थिक छळ केला जातो, भावनिक छळ केला जातो, म्हणजे अनेक प्रकारांमध्ये त्या व्यक्तीला तसा तो त्रास दिला जातो. म्हणजे छळ हा एक समोरच्या व्यक्तीला त्रास देणारा, धमकवणारा, घाबरवणारा, तिच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न निर्माण करणारा, भीती निर्माण करणारा एक वर्तनाचा प्रकार आहे. या संदर्भात छळाची काही वैशिष्ट्ये आहेत, ती वैशिष्ट्येसुद्धा आपण विचारात घेऊया. छळ हा काय आहे तर छळ हा एक वर्तन प्रकार आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून समोरच्या व्यक्तीला जो काही त्रास दिला जातो, त्रास होईल असं वर्तन केलं जातं, त्याला धमकावलं जातं, त्याला अडचणीत आणलं जातं, त्याला भीती वाटेल असं काहीतरी कृत्य केलं जातं. म्हणजे छळ हा काय आहे तर छळ हा एक वर्तन प्रकार आहे आणि अशा पद्धतीचं वर्तन एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात केलं किंवा एखाद्या व्यक्तीशी केलं तर त्या व्यक्तीचा त्या ठिकाणी छळ केला, त्या व्यक्तीचा छळ केला जातोय हे त्याच्यातून स्पष्ट होतं. म्हणजे छळ हा एक व्यक्तीच्या वर्तनाचा प्रकार आहे. दुसरी गोष्ट ती म्हणजे जाणीवपूर्वक वर्तन. आता छळ हा काही अजाणतेपणी कोणाकडून होत नाही, तर छळ हा मुद्दाम ठरवून जाणीवपूर्वक केलं जाणारं ते वर्तन आहे. उदाहरणार्थ आपण बघतो ना की समजा एखादी सून सासरी असताना तर तिच्या कुटुंबातील समजा सासरच्या लोकांकडून तिला त्रास दिला जातो, तो काही चुकून अजाणतेपणी त्रास दिला जात नाही, तर तो जाणीवपूर्वक मुद्दाम तिला त्रास दिला जातो. म्हणजे तो तिचा केला जाणारा काय आहे तर तिचा केला जाणारा तो छळ आहे. म्हणजे छळ हे असं वर्तन आहे की ते जाणीवपूर्वक केलं जातं. तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संकीर्णता. संकीर्णता म्हणजे छळ हा असा वर्तनाचा प्रकार आहे की तो संकीर्ण आहे, तो खूप मोठा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला त्रास देण्यासाठी त्याचा अपमान केला जातो, त्याची अवनती केली जाते, त्याची मानहानी केली जाते, त्याला बदनाम केलं जातं, त्याला अडचणीत आणलं जातं, त्याला संकटात टाकलं जातं, त्याला धमकावलं जातं, त्याला भीती घातली जाते, त्याला अस्वस्थता निर्माण केली जाते, त्याच्या असुरक्षिततेची भावना त्याच्या मनामध्ये निर्माण केली जाते. कितीतरी प्रकार सांगता येतील. म्हणजे अशा प्रकारामध्ये त्याला छळलं जातं, त्याला त्रास दिला जातो. म्हणून छळ ही एक व्यापक संकीर्ण अशी प्रक्रिया आहे, संकीर्ण असा तो वर्तनाचा प्रकार आहे.
पुढचं वैशिष्ट्य आपणाला सांगता येईल ते म्हणजे अवांछनीय वर्तन. आता अवांछनीय वर्तन म्हणजे काय, तर जो वर्तन करतोय त्याला ते अवांछनीय वाटत नाही, पण ज्याच्यावरती हे वर्तन केलं जाते, ज्या व्यक्तीचा छळ होतोय, ज्या व्यक्तीचं अन्याय केले जात आहेत, ज्या व्यक्तीवरती अत्याचार केले जात आहेत, त्या व्यक्तीच्या दृष्टीनं हे त्याला नको असणारं वर्तन असतं. त्याच्या दृष्टीने अत्यंत वाईट वर्तन असतं, अत्यंत अवहेलनात्मक वर्तन असतं. म्हणून ज्याचा छळ होतोय त्या व्यक्तीच्या दृष्टीनं छळ हे एक अवांछनीय वर्तन म्हणून त्याला ओळखलं जातं. कारण त्या छळामुळं त्या व्यक्तीला त्रास होत असतो, त्या व्यक्तीला दुःख होत असतं, त्या व्यक्तीचे हक्क, त्याचं स्वातंत्र्य, त्याची सुरक्षितता सर्व काही धोक्यात आलेलं असतं. त्यामुळं ज्या व्यक्तीशी संबंधित, ज्या व्यक्तीवरती छळ होतोय, ज्या व्यक्तीवरती अन्याय केले जात आहेत, अत्याचार केले जात आहेत, अशा व्यक्तीच्या दृष्टीनं हे अवांछनीय वर्तन असतं. छळाचं पुढील एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे दादागिरी. दादागिरी म्हणजे काय, त्याला आपण गुंडगिरी असंही म्हणतो. पण कशा प्रकारची दादागिरी, कशा प्रकारची गुंडगिरी, तर जो छळ केला जातोय तो पुन्हा पुन्हा केला जातो, वारंवार केला जातो. आणि तो जर पुन्हा पुन्हा केला जात असेल, वारंवार केला जात असेल, तर त्याला दादागिरीचं स्वरूप प्राप्त होतं, त्याला गुंडगिरीचं स्वरूप प्राप्त होतं. म्हणजे एका व्यक्तीकडून समोरच्या व्यक्तीला सतत डॉमिनंट केलं जातं, सतत त्याच्यावरती वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, सतत त्याला छळलं जातं. आणि मग त्याच वर्तनाला कशाचं स्वरूप प्राप्त होतं, एक दादागिरीकरण. आपण बघतो ना, अनेक चित्रपटांमध्ये, अनेक सिरियलमध्ये किंवा समाजामध्येही पाहतो, काही दादा लोक असतात, भाई लोक असतात की ते दुसऱ्यांवरती डॉमिनेट करत असतात, आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. या अर्थानं दादागिरी हे छळाचं वैशिष्ट्य आहे. पुढील वैशिष्ट्य आहे ते म्हणजे असामंजस्यपणाचे कृत्य. आता सामंजस्यपणा काय आहे ते आपणा सर्वांना माहीत आहे. छळ हे सामंजस्यपणाचं लक्षण होऊ शकत नाही, तर छळ हे असामंजस्यपणाचं कृत्य आहे. म्हणजे सामाजिक दृष्ट्या असेल, नैतिकदृष्ट्या असेल, कायदेशीरदृष्ट्या असेल, छळ हे असमंजसपणाचे कृत्य मानलं जाते. ज्याचे विचार प्रगल्भ आहेत, जो समंजस्य आहे, एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, त्याच्या हातून असा छळ होणारच नाही किंवा तो कोणाचा छळ करणारच नाही. पण जो असमंजस्य आहे, ज्याच्याकडे एवढी परिपक्वता नाही असं म्हणू शकतो, ज्याची वैचारिक जडणघडण तशा पद्धतीची झालेली नाही असंही म्हणू शकतो, अशाच व्यक्तींकडून हे कृत्य होतं, छळ केला जातो. म्हणून छळ हे एक असमंजसपणाचं कृत्य म्हणून ओळखलं जातं. आणि शेवटचा जो अत्यंत महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे विविध आधार. एखाद्या व्यक्तीचा छळ केला जातो, तो छळ का केला जातो, तर त्याला विविध आधार असतात. त्या विविध आधारांपैकी म्हणजेच वेगवेगळे घटक असतात, त्या कोणत्या तरी एखाद्या आधाराच्या साहाय्यानं, कोणत्या तरी एखाद्या घटकाच्या साहाय्यानं, त्या घटकामुळं जाणीवपूर्वक त्या समोरच्या व्यक्तीवरती त्या ठिकाणी अत्याचार केले जातात, छळ केले जातात. मग कोणकोणते असे आधार आहेत, कोणकोणते असे घटक आहेत, तर त्याच्यामध्ये वंश आहे, धर्म आहे, जात हा घटक आहे, राष्ट्रीयत्व हा एक घटक आहे आणि लिंग हा एक महत्त्वाचा घटक आहे. आता जातीच्या आधारे लोकांना कसा त्रास दिला जातो हा तर भारतीयांनी इतपत दुसऱ्या कोणालाच माहीत नाही. कारण हजारो वर्षांपासून इथं जी जाती व्यवस्था प्रचलित आहे ती जाती व्यवस्था विषम दर्जावरतीच आधारित आहे. त्यामुळे वरिष्ठ जातींकडून कनिष्ठ जातींवरती कशा पद्धतीने अन्याय केले गेले अत्यंत हजारो वर्षांचा तो इतिहास आहे. म्हणजे जातीच्या आधारे कसं छळलं जातं हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे, आपल्याला दिसून येतं. वंशाच्या आधारे सुद्धा खूप मोठे संघर्ष होतात. भारतामध्ये ते खूप कमी होतात, कारण भारतामध्ये कास्ट सिस्टीम, भारतामध्ये जाती व्यवस्था आहे, त्यामुळे जातीच्या आधारे संघर्ष होतात. आणि इतर देशांमध्ये तिथं म्हणजे क्लास, वर्ग किंवा वंश याच्या आधारे त्या ठिकाणी संघर्ष होतात. म्हणजे कोणत्या रंगाचे लोक आहेत, मग त्याच्यातून होणारा संघर्ष म्हणजे कधी वंशाच्या आधारे, कधी धर्माच्या आधारे, कधी जातीच्या आधारे हे समोरच्या व्यक्तीला छळलं जातं किंवा त्यांच्यावरती अन्याय अत्याचार केले जातात. शेवटचा जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे लिंगभाव.
जेंडर म्हणजे समोरची व्यक्ती कोणत्या जेंडरची आहे, म्हणजे ती पुरुष आहे, ती स्त्री आहे, किंवा सध्या आपण बघतो की थर्ड जेंडर हा सुद्धा प्रकार आलेला आहे. तर समजा ती जर स्त्री असेल तर जाणीवपूर्वक ती स्त्री आहे म्हणूनच तिच्यावरती अत्याचार करणं, ती स्त्री आहे म्हणूनच तिचा छळ करणं, याचा संदर्भ काय घेतला जातो तर लिंगभाव या घटकाच्या आधारे केला जाणारा हा छळ. त्यामुळं कार्यस्थळी जो स्त्रियांचा छळ होतो तो लिंग या घटकाच्या आधारे केला जातो आणि केवळ ती स्त्री आहे म्हणून त्या ठिकाणी हा छळ केला गेलेला आपणाला दिसून येतो. म्हणजे सुरुवातीलाच आपण या ठिकाणी छळ म्हणजे काय आणि छळाची काही वैशिष्ट्ये बघितली. आता केवळ ती स्त्री आहे म्हणून ती ज्या ठिकाणी काम करते त्या ठिकाणी तिचे जे सहकारी आहेत, तिथले जे काही इतर लोक आहेत, मग ते वरिष्ठ असतील, तिचे सोबती असतील, त्यांच्याकडून ती केवळ स्त्री आहे म्हणून तिच्यावरती अत्याचार केले जातात, अन्याय केले जातात, तिचा छळ केला जातो. यालाच आपण थोडक्यात काय म्हणतो तर कार्यस्थळी होणारा स्त्रियांचा छळ. आता आपण कार्यस्थळी होणारा स्त्रियांचा छळ त्याच्याकडे आपण आता जाऊ. काही शेअर तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती फोटो शेअर केले आहेत बघा. काय त्याच्यामध्ये एकूण तुम्हाला घटना लक्षात येईल की पहिल्या फोटोग्राफ्समध्ये एक लेडीज काम करते आणि तिचा ऑफिसमध्ये कोणी सहकारी असेल किंवा बॉस असेल, त्यांनी कुठंतरी खांद्यावरती हात ठेवलेला आहे, म्हणजे शारीरिक लगट करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो आहे. हा सुद्धा एक छळ आहे, खूप महत्त्वाचा छळ आहे, तो लैंगिक छळामध्ये मोडला जातो. दुसरं एक चित्र आहे, इमेज आहे, की त्याच्यामध्ये बघा की एक लेडीज समोर आहे आणि पुरुष पाठीमागे काहीतरी टॉन्ट मारतायत, काहीतरी बोलतायत. म्हणजे मग त्याच्यातून असा अर्थ अभिप्रेत होतो की काहीतरी टॉन्ट करणं, टोमणा मारणं, अपमान करणं, म्हणजे काहीतरी बोलतायत का तर ती स्त्री आहे म्हणून, ती एक लेडीज आहे म्हणून, ती एक महिला आहे म्हणून. आणि शेवटचा एक भाग आहे की त्याच्यामध्ये एक प्रकारची जबरदस्ती असं आपणाला या ठिकाणी दिसून येतं. एकूण या चित्रांवरून असं तुमच्या लक्षात येईल की अशा पद्धतीनं कामाच्या ठिकाणी स्त्रिया ज्या ठिकाणी काम करतात, स्त्रिया ज्या ठिकाणी नोकरी करतात, त्या ठिकाणी त्यांच्यावरती अत्याचार केले जातात, त्यांचं शोषण केलं जातं, त्यांचा छळ केला जातो. आता कार्यस्थळी होणारा स्त्रियांचा जो छळ आहे त्या छळाचं आपणाला या ठिकाणी स्वरूप समजून घ्यायचं आहे. आता त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे कार्यस्थळ, की ज्याला आपण काय म्हणतो वर्क ॲट प्लेस, म्हणजे वर्क प्लेस, स्त्री ज्या ठिकाणी काम करते त्याला आपण कार्यस्थळ म्हणू किंवा त्याला आपण कामाचं ठिकाण असं म्हणूया. कार्यस्थळ म्हणजे काय तर स्त्रिया ज्या ठिकाणी अर्थार्जनासाठी किंवा काही अन्य हेतूंच्या पूर्ततेसाठी एखादं कार्य करतात, एखादं काम करतात, एखादी नोकरी करतात किंवा सेवा देतात, ते ठिकाण. म्हणजे साध्या आणि सोप्या शब्दामध्ये काय तर स्त्रिया घराबाहेर पडून ज्या ठिकाणी काम करतात, ज्या ठिकाणी नोकरी करतात, त्याला थोडक्यात काय म्हटलं जातं तर कार्यस्थळ किंवा कामाचं ठिकाण. आता हे ठिकाण विविध प्रकारचं असू शकतं, खूप मोठी त्याची यादी आहे. मग त्याच्यामध्ये शासकीय कार्यालय आहेत, निमशासकीय कार्यालय त्याच्यामध्ये येऊ शकतात, खाजगी कार्यालय त्याच्यामध्ये येऊ शकतात, लहान, मध्यम, मोठे अशा प्रकारचे उद्योगधंदे त्याच्यामध्ये येतात, शिक्षण संस्था अगदी पाक नर्सरीपासून ते अगदी हायर एज्युकेशन सर्व भाग त्याच्यामध्ये येऊ शकतात, बँका, वित्त संस्था, वैद्यकीय आरोग्य सेवा पुरवणारी केंद्रे, संप्रेषणाची किंवा वाहतुकीच्या यंत्रणा, मनोरंजनाची केंद्र असतील, विविध वस्तूंची विक्री करणारे केंद्र असतील, म्हणजे त्याला आपण दुकाने म्हणतो, शॉप्स म्हणतो, बांधकाम व्यवसाय असेल किंवा एखादी स्त्री दुसऱ्याच्या शेतावरती जाऊन जरी काम करत असेल, दुसऱ्यांच्या घरामध्ये जरी जाऊन ती घरकाम करत असेल, मोलमजुरी करत असेल, रोजगार हमीसारखी कामं असतील की त्या कामांच्या ठिकाणी जाऊन काम करत असतील, अशा सर्व ठिकाणांचा याच्यामध्ये समावेश होतो कार्यस्थळामध्ये. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी स्त्रिया काम करतात, ज्या ज्या ठिकाणी स्त्रिया नोकरी करतात,
त्यालाच थोडक्यात काय म्हटलं जातं की कामाचं ठिकाण म्हणजे ज्या ठिकाणी स्त्रिया काम करतात, ज्या ठिकाणी स्त्रिया नोकरी करतात, ज्या ठिकाणी स्त्रिया सेवा करतात, ती सर्व ठिकाणे ही कार्यस्थळे ठरतात किंवा त्याला आपण कामाचं ठिकाण असं म्हणू. आता दुसरा भाग आहे तो म्हणजे काम किंवा नोकरी करणारी स्त्री. आता जी स्त्री घराबाहेर जाऊन म्हणजे आपलं स्वतःचं घर सोडून आपल्या घराबाहेर म्हणजे अर्थार्जनासाठी म्हणजे मजुरी किंवा वेतन मिळण्यासाठी, काहीतरी मोबदला मिळवण्यासाठी, आपल्या उदरनिर्वाहासाठी 4 पैसे मिळवण्यासाठी ती स्त्री घराबाहेर जाऊन जे काम करते ती स्त्री काम करणारी स्त्री किंवा नोकरी करणारी स्त्री ठरते. मग त्याच्यामध्ये अगदी साधी एखादी नगरपालिकेमध्ये स्वच्छता काम करणाऱ्या जरी महिला असतील आणि जरी समजा एखाद्या क्लास 1 पदावरती काम करणाऱ्या जरी महिला असतील, दोन्ही तेच काम करतायत म्हणजे काम त्या पदावरती आहेत, काम ते हलकं आहे की मोठं आहे, काम कोणतं आहे तो विषय नाही. ती स्त्री बाहेर पडते आणि घराबाहेर पडून ती काही ना काहीतरी काम करते, काही ना काहीतरी ती नोकरी करते. अशी स्त्री म्हणजे काम करणारी स्त्री किंवा नोकरी करणारी स्त्री. ती स्त्री ज्या ठिकाणी काम करते त्या ठिकाणी तिच्यासोबत अनेक स्त्रिया असतात, अनेक पुरुषसुद्धा असतात. त्यापैकी त्या ठिकाणी असणारे तिचे जे सहकारी आहेत की जे पुरुष आहेत, जास्तीत जास्त वेळेला त्या सहकारी पुरुषांकडून हे त्या स्त्रीचं शोषण होतं, त्या स्त्रीचा छळ होतो. त्या कामाच्या ठिकाणी तिला त्रास दिला जातो, तिला दुःखी करण्याच्या हेतूने किंवा तिला दुःख देण्याच्या उद्देशाने तिला अपमानित केलं जातं, ती लज्जित होईल असं वर्तन केलं जातं, तिला जाणीवपूर्वक पुरुष वर्गांकडून त्रास दिला जातो. हे वर्तन आहेच, हेच वर्तन छळ किंवा तिचं शोषण म्हणून ओळखलं जातं. कोणाच्या बाबतीत तर काम किंवा नोकरी करणारी स्त्री की जे घराबाहेर पडून काही ना काहीतरी अर्थार्जनासाठी आपल्या उपजीविकेसाठी काम करत असते किंवा अन्य काही हेतूंनी ती काम करत असते. तर तिसरा प्रकार, तिसरं त्याचं स्वरूप सांगता येईल किंवा ते म्हणजे विविध मार्गांचा अवलंब. म्हणजे कामाच्या ठिकाणी कार्यस्थळी स्त्रियांचा छळ करण्यासाठी पुरुषांकडून विविध मार्गांचा अवलंब केला जातो. खूप सारे मार्ग त्याच्यामध्ये आहेत. उदाहरणार्थ त्यांचा सतत अपमान करणं आपणाला पाहायला मिळतं ना की सतत स्त्रियांचा जाणीवपूर्वक अपमान केला जातो, त्यांना सतत टीका केली जाते, त्यांना टोमणे मारले जातात, तुमच्याकडून काम होणार नाही असं सुद्धा सातत्यानं तिला जाणीव करून दिली जाते की तुम्ही स्त्री आहात, तुमच्याकडून ते काम होऊ शकणार नाही. तिला असहकार्य म्हणजे तिला कामामध्ये असहकार्य करायचं, तिला कोणत्याही प्रकारची मदत करायची नाही, तिची अडवणूक सतत करायची, तिला अडचणीत आणायचं, तिला धमकवणं, तिला भीती घालणं, तिच्यावरती दहशत बसवणं, तिचे हक्क, स्वातंत्र्य आणि सुरक्षितता याच्यावरती आक्रमण करणं, तिचं आर्थिक शोषण करणं, तिचं लैंगिक शोषण करणं, अशा खूप साऱ्या मार्गांनी काय केलं जातं की तिचं शोषण केलं जातं, तिच्यावरती अत्याचार केले जातात, तिचं छळ केला जातो. म्हणजेच छळ करण्यासाठी हे सगळे विविध मार्ग आहेत की वापरले जातात. पुढचा भाग आहे तो म्हणजे छळ करणारे पुरुष. कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा जो छळ होतो ते छळ करणारे हे जास्तीत जास्त, मी म्हणतोय मगाशी तो संदर्भ जाणीवपूर्वक केला, किंवा बहुतांशी प्रमाणामध्ये पुरुषच असतात. आणि हे कोण पुरुष असतात तर स्त्री ज्या ठिकाणी काम करत असते त्या ठिकाणी असे पुरुष की जे सत्ता धारण केलेले असतात, अधिकार धारण केलेले असतात, की त्यांच्या हातामध्ये सत्ता असते, त्यांच्या हातामध्ये अधिकार असतात आणि ते आपल्या सत्तेचा, आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करतात आणि संबंधित स्त्रीला काय करतात तर ते छळतात. यामध्ये कोणकोणते पुरुष समाविष्ट असतात तर समजा ज्या स्त्रियांना ज्यांनी कामावरती ठेवलेलं आहे किंवा ज्यांनी नोकरीवरती ठेवलेले आहे ते तिथले मालक असतील, जी स्त्री ज्या ठिकाणी काम करते तिथल्या कामाचं व्यवस्थापन पाहणारे सदस्य असतील, किंवा त्या कामावरती देखरेख ठेवणारे, पर्यवेक्षण करणारे काही लोक असतील की ज्याला आपण सुपरवायझर्स असं म्हणूया,
किंवा स्त्रियांच्याबरोबर काम करणारे तिथले वरिष्ठ किंवा तिचे कनिष्ठ सहकारी असतील, असे त्या ठिकाणी जे पुरुष आहेत त्या पुरुषांकडून त्या ठिकाणी स्त्रियांवरती छळ केले जातात, तिच्यावरती अत्याचार केले जातात. पुढचा भाग आहे तो म्हणजे लिंगभाव विषयक भेदभाव हा आधार. हा घटक माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा आहे की एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीचा छळ करण्यासाठी कोणता ना कोणता तरी एखादा आधार असतो, कोणता ना कोणता तरी एखादा घटक असतो. कामाच्या ठिकाणी पुरुषांकडून आपली जी सहकारी असते, एकाच ठिकाणी काम करणारी ती जी दुसरी स्त्री असते, त्या स्त्रीचा जो छळ केला जातो, त्या छळाचा प्रमुख आधार हा एकच आहे, तो म्हणजे लिंगभाव विषयक भेदभाव. म्हणजे काय तर स्त्री पुरुष भेदभाव, की ती स्त्री आहे आणि मी पुरुष आहे. ती स्त्री आहे म्हणून तिला दुय्यमच वागणूक द्यायची, तिचं शोषण करणं. कुठून आलं हे? तर आपल्या समाजामध्ये, भारतीय समाजामध्ये बघा की लिंगभाव विषयक दृष्टिकोन आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच घटकांवरती प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. आदिम जाती काही निवडक, आदिवासी जमाती काही निवडक जर सोडल्या तर इतर सर्वत्र आपणाला पुरुष प्रधान किंवा पितृसत्ताक व्यवस्था आपणाला दिसून येते, की ज्या ठिकाणी पुरुषाला प्रधान अधिकार दिलेले आहेत, ज्याला पुरुषाला सर्वस्व वर्चस्ववादी अधिकार दिलेले आहेत आणि स्त्रीला मात्र कुठंतरी दुय्यम लेखलेलं आहे, तिला दुय्यम दर्जा दिलेला आहे, तिला गौण ठरवण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामुळं काय झालं आहे की सातत्यानं पुरुषांनी काय केलं आहे तर स्त्रियांवरती आपले अधिकार, आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आणि याच्यातूनच ही एक सामाजिक अभिवृत्ती निर्माण झालेली आहे की जी सेक्सच्या आधारे, सेक्स म्हणजे स्त्री आणि पुरुष, लिंग स्त्री आणि पुरुष, त्याच्या आधारे म्हणजे जन्माला येताना काय कोणाच्या हातामध्ये नाही की मुलगा म्हणून जन्माला यायचं की मुलगी म्हणून जन्माला यायचं, दोघंही समानच आहेत. परंतु जन्माला आल्यानंतर त्याला जी काही जैविक गुणवैशिष्ट्ये प्राप्त होतात आणि ती जैविक गुणवैशिष्ट्ये प्राप्त झाल्यानंतर तो पुरुष किंवा स्त्री ठरते. परंतु त्या जैविक गुणवैशिष्ट्यानुसार त्याला जे सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ इथं जोडले जातात, की तो पुरुष असेल तर त्याला सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ, दर्जा, अधिकार वेगळे, आणि स्त्री असेल तर त्याला सामाजिक सांस्कृतिक दर्जा, अधिकार वेगळे, आणि त्याच्यातून पुरुष हा श्रेष्ठ आणि स्त्री ही कनिष्ठ, ही भारतीय समाज व्यवस्थेमध्ये हजारो वर्षांपासून चालत आलेली ही जी एक परंपरा आहे, या परंपरेमधूनच सातत्यानं त्या स्त्रीवरती शोषण केलं जातं. कशाच्या आधारे तर लिंगभाव, जेंडरच्या आधारे. आणि अशामध्ये या पुरुषांना म्हणजे काही जे पुरुष असतात, मी मगाशी उल्लेख केला की ज्यांचं व्यक्तिमत्वच तशा विकृत पद्धतीचं असतं, की ज्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडणच त्या पद्धतीनं झालेली असते, विकृत स्वरूपाची, आणि त्यांना असं छळ करण्यामध्ये, असं शोषण करण्यामध्ये त्यांना एक विकृत प्रकारचा आनंद मिळत असतो. आणि खरं तर त्यांना त्याच्यामध्ये पुरुषार्थ वाटत असतो. दुसऱ्याचा छळ करून, दुसऱ्याचं शोषण करून त्याच्यातून जर त्यांना पुरुषार्थ वाटत असेल तर यासारखी दुर्दैव दुसरी वाईट कोणती गोष्ट नाही. थोडक्यात कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा जो काही छळ होतो, त्या छळाचा मुख्य आधार काय असतो तर तो लिंगभावविषयक भेदभाव असतो. आता पुढचा भाग आहे तो म्हणजे पीडित स्त्रियांचं सहकार्य. आता पीडित स्त्रियांचं सहकार्य कसं काय असतं तर बघा की कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा छळ करणारे जे पुरुष असतात, त्या पुरुषांना त्या स्त्रीचं कळत न कळतपणे सहकार्य असतं. विद्यार्थिनी, तुम्ही काळजीपूर्वक, जाणीवपूर्वक तुम्ही ऐका की बघा की एखाद्या मुलानं जर आपली छेड काढली, सुरुवातीला तो आपला पाठलाग करतोय, तो आपणाला समजा सोशल मीडियाच्या भाषेमध्ये त्यानं जर आपल्याला एखादा साधा मेसेज केला तर अनेक मुली काय करतात तर त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, कानडोळा करतात. पण त्या मुलाला काय वाटतं की आपण पहिला प्रयत्न केला, त्याच्यामध्ये त्या मुलीकडून काही विरोध झाला नाही, म्हणजे त्यांना असं वाटतं की त्या स्त्रीची तिची इच्छा आहे, म्हणजे तिचं सहकार्य आहे, म्हणून मग ते त्याच्या पुढचं कृत्य करतात. आज बघत असतील तर उद्या ते पाठलाग करतात, त्याच्या पुढे जाऊन ते तुम्हाला काहीतरी विचारण्यास धाडस करतात.
आज मेसेज पाठवलेला आहे गुड मॉर्निंग हाय हॅलोचा, त्याच्या पुढचं उद्या मेसेज तुम्हाला करतील. म्हणजे पुढच्या माणसाचं धारिष्ट्य वाढत जातं. का तर समोरच्या त्या स्त्रीकडून, म्हणजे आता स्त्रियांचं उदाहरण देतो, त्या स्त्रियांकडून त्यांना सुरुवातीला प्रतिकार केला जात नाही. का प्रतिकार केला जात नाही? जसं की मुली, तुम्ही घरामध्ये काही सांगत नाही. मुलांनी जर कोणी त्रास दिला, मुलांनी कुठं जर तुमची खोड काढली तर तुम्ही शक्यतो बोलत नाही. का? मुलींना भीती असते की घरी सांगितलं म्हणजे पुन्हा घरातले शिक्षण बंद करतील, पुन्हा दंगा होणार. त्याच्यापेक्षा त्या मुली तसंच त्या आपल्यापुरतंच ठेवतात. परंतु त्याच्यामुळं काय होतं की समोरच्या व्यक्तीकडून मग अधिक तसं त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो. स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. कामाच्या ठिकाणी एखादा पुरुष जर त्यांच्यावरती शोषण करत असेल, शोषणाची ती सुरुवात असेल, तर ती संबंधित स्त्री सुरुवातीला बऱ्याच वेळेला काही प्रतिकार देत नाही. बहुतांशी स्त्रिया प्रतिकार देत नाहीत, प्रतिकार करत नाहीत, त्याच्याविरोधात आवाज उठवत नाहीत. कारण त्यांना एकतर भीती असते की आपली नोकरी जाईल किंवा दुसरी काहीतरी त्यांना कामावरून कमी केलं जाईल याची भीती असते, आर्थिक नुकसान होईल याची भीती असते, आपली बदनामी होईल याची भीती असते. अशी असंख्य कारणे असतात आणि त्या कारणांमुळं मग तक्रार कोणाकडे करायची या छळाविरुद्ध, म्हणून त्या तक्रार करायला टाळतात. परंतु याच्यामुळं काय होतं तर समोरच्या व्यक्तीला अधिक प्रोत्साहन मिळतं आणि त्या स्त्रियांच्या असहाय्यतेचा ते गैरफायदा घेतात आणि त्याच्यातूनच मगाही सांगितलं ना की दादागिरी त्याच्यातून प्रस्थापित होते. स्त्रिया घाबरून जातात, निमूटपणे ते सहन करतात, विना तक्रार ते छळ सहन करतात. म्हणजे हे एक प्रकारचं काय झालं तर पीडित स्त्रियांचं सहकार्य आहे आणि असं पीडित स्त्रियांचं सहकार्य तिथल्या पुरुषांना मिळतं. त्यामुळेच काय होतं तर त्यांच्याकडून अत्याचार हे वाढत जातात. खरं तर आज परिस्थिती बदलत चाललेली आहे. आज स्त्रिया समोर येतात, आपल्यावरती अन्याय अत्याचार होत असतील तर त्या आवर्जून तक्रार देतात, त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवतात. ही चांगली बाब आहे. खरं तर स्त्रियांनी बोललं पाहिजे. मात्र अशा बोलणाऱ्या स्त्रिया किती आहेत तर खूप कमी आपल्याला दिसून येतात. त्यामुळे पीडित स्त्रियांचंच अप्रत्यक्षपणे सहकार्य त्या शोषण करणाऱ्या पुरुषांना मिळतं. त्यामुळे कामाच्या ठिकाणी स्त्रियांच्या होणाऱ्या छळामध्ये वाढ होत चालली आहे. दुसरा भाग आहे पुढचा, तो म्हणजे छळाचे दुष्परिणाम. आता एखाद्या व्यक्तीवरती, एखाद्या स्त्रीवरती कामाच्या ठिकाणी छळ होतोय तर त्याच्यातून काही चांगला परिणाम काय तर होणारच नाही, सगळे वाईटच परिणाम होणार आहेत, त्याचे दुष्परिणामच होतात. त्या स्त्रियांना काय होतं छळामुळं की स्त्रियांचा अपमान सतत होतो, विनाकारण मग सतत तो चर्चेचा विषय येतो. म्हणजे बदनामी झाल्यासारखं एक प्रकारचं होतं. त्या शोषणाविरुद्ध स्त्रिया म्हणजे आपण आवाज उठवू शकत नाही या भावनेतून स्त्रियांच्या मनामध्ये कुठंतरी न्यूनगंड निर्माण होतो. मग त्या नेहमी अशा दबलेल्या, नेहमी दबावात्मक, भीतीखाली वावरताना त्या दिसून येतात. त्यांच्या मनामध्ये कुठंतरी अपराधीपणाची भावना त्या ठिकाणी निर्माण होते. त्या स्वतःला दोष देतात. म्हणजे एक सतत मानसिक दडपणाखाली, मानसिक भीतीखाली त्या राहतात. त्या स्वतःला असुरक्षित समजतात. अनेक इतक्या टोकाला जातात की याच्यातून काही स्त्रियांचं मानसिक संतुलनसुद्धा बिघडतं. अनेक स्त्रियांच्या मनावरती त्याचे खूप आघात होतात. त्याच्यानंतर काही स्त्रिया त्या छळाला कंटाळून काम सोडून देतात, नोकरी सोडून देतात, परंतु त्याच्या विरोधात काही आवाज उठवत नाहीत. नोकरी सोडून द्यायची, त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान होतं. काही स्त्रिया तर त्यांचं करिअर संपुष्टात येतं. काही स्त्रिया तर सुसाईडसुद्धा केलेलं आहे काही स्त्रियांनी या संदर्भामध्ये, की वरिष्ठांच्या छळाला कंटाळून तिला त्यावेळेस सहनच होत नाही, त्यावेळेस त्या सुसाईड आत्महत्या करतात. म्हणजे हे सगळे काय तर या छळाचे स्त्रियांवरती होणारे सगळे दुष्परिणाम आहेत. आणि याबाबत एक भाग म्हणजे तो प्रतिकाराबाबत उदासीनता. खरं तर अशा वेळेस त्या स्त्रीनं आवाज उठवला पाहिजे. तिचं जे शोषण होतंय, तिचं जे छळ होतंय, आणि तिनं का आवाज उठवल्यानंतर तिला इतर लोकांनी सहकार्य केलं पाहिजे. मग तिथले कामाच्या ठिकाणी असणारे इतर स्त्रिया असतील किंवा पुरुष असतील की त्यांनी सहकार्य केलं पाहिजे. तिनं जर प्रतिकार केला, तिनं जर विरोध केला तर पुन्हा तिच्या बाबतीमध्ये तसे अत्याचार होणार नाहीत, तिचं शोषण होणार नाही. परंतु काय होतं की बऱ्याच ठिकाणी छळ होताना त्या संबंधित स्त्रीकडून तक्रार करायला किंवा त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवायला टाळाटाळ केली जाते. कारण मगाशी सांगितलं तसं की असंघटित क्षेत्र जे आहे, अनऑर्गनायझड सेक्टर, त्या असंघटित क्षेत्रामध्ये महिला संघटित नसतात.
जे काही थोडंफार काम मिळाले ते काम जाण्याची भीती असते आणि त्याच्यामुळे त्यांना ते आर्थिकदृष्ट्या कुटुंबाच्या दृष्टीनं ते परवडणारं नसतं. त्यामुळे त्याला प्रतिकार करत नाहीत. या तुलनेत संघटित क्षेत्र ऑर्गनायझ्ड सेक्टरमध्ये संघटना असते, ते स्ट्रॉंग असतात. त्याच्यामुळे ते संघटनेच्या ताकदीवरती संघटनेच्या जोरावरती तशा पद्धतीनं प्रयत्न करतात, धाडस करतात. त्यांना कायद्यानं थोडेफार सहाय्य मिळालेलं असतं. काही त्यांच्या सुरक्षिततेचे, आर्थिक सुरक्षिततेचे काही नियम असतात, त्यामुळे ते आवाज उठवतात. म्हणजे तेही प्रमाण कमीच आहे, परंतु असंघटित क्षेत्रापेक्षा संघटित क्षेत्रामधील आवाज उठवणाऱ्याचं, विरोध करणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे. परंतु असंघटित क्षेत्रामध्ये सर्रासपणे याला फारसा विरोध केला जात नाही. त्या ठिकाणी मग ती स्त्री स्वतःला कमी लेखते, दुर्बळ समजते, तिलाही इतरांचा पाठिंबा मिळत नाही. त्यामुळं हा जो समोरच्या व्यक्तींकडून जे काही शोषण होतं, जे काही अत्याचार होतात, तिला फारसा कुणाचा पाठिंबा मिळत नाही प्रतिकार करण्यासाठी. त्यामुळं ती निमूटपणे सहन करत जाते आणि त्या अत्याचारांमध्येच वाढ होत गेलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे अशा पद्धतीनं कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा जो छळ होतो, त्या छळाचा अर्थ किंवा त्या छळाचं स्वरूप ह्या जवळपास 8 घटकांच्या आधारे, म्हणजे कार्यस्थळ, काम किंवा नोकरी करणारी स्त्री, विविध मार्गांचा अवलंब, छळ करणारे पुरुष, लिंगभावविषयक भेदभाव हा मुख्य आधारभूत घटक आहे, पीडित स्त्रियांचं कसं सहकार्य भेटतं, छळाचे दुष्परिणाम कोणकोणते होतात आणि प्रतिकारांबाबत उदासीनता असल्यामुळं कामाच्या ठिकाणी स्त्रियांवरती छळ, अन्याय, अत्याचार, शोषण हे कमी होण्यापेक्षा सतत वाढत चाललेलं आपल्याला दिसून येतं. पहिल्या भागामध्ये अगदी सारांश रूपाने एवढं सांगता येईल की आज 21व्या शतकामध्ये स्त्रियांच्या सर्वांगीण दर्जामध्ये आज मोठा बदल किंवा विकास घडून येत आहे. आज स्त्रिया चांगल्या पदांवरती काम करत आहेत. विविध क्षेत्रांमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळालेली आहे किंवा त्यांनी ती प्राप्त केलेली आहे. आपलं कर्तृत्व त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. परंतु असं असतानासुद्धा कामाच्या ठिकाणी स्त्री ज्या ठिकाणी नोकरी करते त्या ठिकाणी तिथल्या पुरुषांकडून केवळ ती एक स्त्री आहे म्हणून, केवळ ती एक महिला आहे म्हणून, केवळ जेंडरच्या जोरावरती, लिंगभावाच्या जोरावरती तिचा छळ केला जातो. आणि तो छळ मग शारीरिक असू शकतो, तो छळ मानसिक असू शकतो, तो छळ भावनिक असू शकतो, तो छळ लैंगिक असू शकतो. आणि याच्यासाठी मग वेगवेगळ्या प्रकारचं वर्तन तिच्यासोबत केलं जातं की जेणेकरून तिला त्रास दिला जातो, तिला टार्गेट केलं जातं, तिला अपमानित केलं जातं, निव्वळ तिचा छळ केला जातो कारण ती एक स्त्री आहे म्हणून. आणि आज असा कामाच्या ठिकाणी, कार्यस्थळी स्त्रियांचा जो छळ होतोय त्या छळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्यामुळं आज स्त्रियांच्या बाबतीत एक नवीन समस्या म्हणून हा प्रश्न, ही समस्या उभी राहिलेली आहे की कार्यस्थळी होणारा स्त्रियांचा छळ. आज आपण या पहिल्या लेक्चरमध्ये, या पहिल्या भागामध्ये आपला जो चौथा टॉपिक आहे कार्यस्थळी होणारा स्त्रियांचा छळ, या चौथ्या टॉपिकमधील जो पहिला पॉईंट आहे त्या पहिल्या पॉईंट या ठिकाणी आपण अभ्यासलेला आहे. खरंच या ठिकाणी तुमच्याशी संवाद साधण्याची, या विषयावरती बोलण्याची मला आमच्या मार्गदर्शिका, आमच्या गुरुवर्या डॉक्टर शैलजा माने मॅडम, खरं तर त्यांनी ही आम्हाला संधी दिली त्याबद्दल त्यांचे आणि आपल्या महाविद्यालयाचे खूप खूप आभार मानतो. आज आपण या ठिकाणी थांबूया. याचा जो दुसरा भाग आहे, सेकंड पॉईंट बी, तो घेऊन आपण पुढील लेक्चरला भेटूया. धन्यवाद.